बजरंग बाप्पांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी बजरंग बाप्पांच्या हातात तुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो। आपण सगळे गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार असं ऐकत होतो। मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत, ते कधी गेले। पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा 4-5 वेळा मला भेटलेले आहेत आणि फुटल्या भेटलेले आहेत। त्यामुळे विधान भवनात, घरी माझ्या चहा पिलाय सगळे, त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही। पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय। गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला। नुसतं पुस्तक प्रकाशन केलं, बाकी कुछ नहीं हुआ सलीम भाई, सिर्फ बुक किसी ने लिखा उसका प्रकाशन हुआ। निलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं, कोविड काळातला त्यांचा अनुभव, आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता। हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे। निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळे बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्त्व आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।